news is co-sponsored by Amrita Eye Care Center, Dr. Amrita N. Veragade, a complete comprehensive eye care at Amrita Eye Care Center. Our address, Gopal Krishna Bhavan, first floor, above Apsara Dry Cleaner, near Jhansi Rani Square, Sitabardi, Nagpur. Our contact number 9322667563. नमस्कार, मी अश्विनी. विदर्भ बुलेटिनमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते. या बातमीपत्रात नजर टाकूया विदर्भातील काही महत्त्वाच्या घडामोडींवर. वर्धा जिल्ह्यातील आष्टी, कारंजा, घाडगे आणि सेलू, समुद्रपूर नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असून निवडणूक प्रचाराला वेग आलेला आहे. या सर्व नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार असून 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यात कारंजा, घाडगे येथील 7,756, आष्टीत 6,367 तर सेलू येथे 9,600, समुद्रपूर येथे 5,750 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुका शांततेमध्ये पार पडाव्या, आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी पथके तयार करण्यात आली असून आता आचारसंहितेचा भंग झाल्यास जनतेने थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी संपर्क साधावा असे आवाहनही पत्रकार परिषदेतून डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलेले आहे. 6 डिसेंबर रोजी सायंकाळी कोर्ट विद्यमान उच्च न्यायालयाने ओबीसींविरोधात जो निर्णय दिला तो खूप चुकीचा निर्णय आहे. ओबीसींना राजकारणातून संपविण्याचा डाव केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्हीचा आहे. केंद्र शासनाने इम्पेरिकल डाटा न दिल्यामुळे हा ओबीसीचा आरक्षण संपुष्टात आला असा राज्य शासन आरोप करत आहे. पण राज्य शासनाने आतापर्यंत कोणतेही पाऊल उचलले नाही की ओबीसींच्या राजकारणातील आरक्षण संपुष्टात येईल. याच्याबद्दल अजूनपर्यंत कोणतेही उपाययोजना केली नाही आणि कोर्टामध्ये इम्पेरिकल डाट्याबद्दल काहीही सादर केला नाही. आणि इम्पेरिकल डाट्याची गोष्ट करतात तर इम्पेरिकल डाटा हा 6 ते 7 दिवसात पूर्ण मिळू शकतो. कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत आणि डाटा ऑपरेटर तिथं बसलेला आहे. डाटा ऑपरेटर हा पूर्ण माहिती देऊ शकतो, परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची काळजी न घेता ओबीसींना संपवण्याचा कट रचला आहे. महाविकास आघाडीने इम्पेरिकल डाटा 7 दिवसाच्या आत गोळा करून सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावा आणि ओबीसींना न्याय मिळवून द्यावा अशी आमची ओबीसी बांधवांची मागणी आहे. आणि ओबीसींचं आरक्षण जर रद्द झालं तर आम्ही सर्व ओबीसी रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू आणि निवडणुकांवर. तथागत भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला आणि अनेक देश याच उपदेशाचा प्रचार आणि प्रसार करत आपल्या आयुष्यामध्ये मूलमंत्रांचा अवलंब करत जीवन मंगलमय करतायत. असेच बुलढाणा शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उलन कापडाचा व्यवसाय करण्यासाठी येणारे तिबेटियन हे दररोज नित्यनियमानं पूजा अर्चना करत पृथ्वी तलावरील जीवसृष्टीसाठी दररोज प्रार्थना करतायत आणि परदेशामध्ये देखील आपली संस्कृती जपत शांततेचा संदेश देत आहेत. शांततेचे पुरस्कर्ते आणि बुद्ध धर्माचे धर्मगुरू दलाई लामा यांना 10 डिसेंबर 1989 साली शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा दिवस तिबेटियन बांधव कुठेही असले तरी ते साजरा करतात आणि दररोज सकाळला 8 ते 10 वाजेपर्यंत मानवाच्या उद्धारासाठी त्याचबरोबर सर्वत्र जीवनसृष्टीच्या कल्याणासाठी आपल्या संस्कृतीप्रमाणे मंत्रोच्चार करून पूजा अर्चा करतात. तर अनेकदा आनंददायी वातावरणामध्ये ते आपला पारंपरिक पोशाख परिधान करून नृत्य करतात. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरून हे नेपाळी किंवा चीनी असल्याचा समज हा बहुतांश नागरिकांचा असतो. मात्र चीन आमचा शत्रू देश असून आम्हाला चीनी म्हटल्यानं वेदना होतात अशा भावना देखील ते आवर्जून व्यक्त करतात. अच्छा, हम जो सुबह जो पूजा करते हैं रोज़,
तो पूरा विश्व शांति के लिए हम पूजा करते हैं, हर रोज़ करते हैं सुबह ना। और जब हम बाउल में पानी रखता है सात, तो उसका जो हम सात को लकी इसलिए मानता है कि जब भगवान बुद्ध जब पैदा हो के कदम चले थे, और उसमें से जब जहाँ जहाँ कदम रखा उन्होंने, तो उनके वहाँ से कमल का फूल निकला था सात। तो उसको हम सात इसलिए मतलब बाउल में सात इसलिए रखते हैं कि उसको हम शुभ मानते हैं। और जो भी हमारा पूजा का मतलब ये है कि हम अपने खुद के लिए नहीं करते हैं, पूरे विश्व के लिए करते हैं। पूरा विश्व शांति के लिए जब पूजा करेगा तो उस विश्व के लिए अंदर तो हम भी खुद ही आ जाते हैं। तो सभी मतलब जीव जंतु, कोई प्राणी, कोई भी हो, उनके लिए शांति मतलब शांति के लिए हम पूजा करते हैं। और जो हम यहाँ पे अंदर जो लगा रखा है कुछ फल फ्रूट वगैरह, वो भी सब मतलब ये है कि मतलब पूजा के तौर पर रखते हैं। और जब इसको हम सुबह लगाते हैं, फिर शाम को हम मतलब ये रख के प्रसाद के तौर पे हम लोग आपस में यहाँ पे बांट लेता है। तो हमारा कहने का मतलब ये है कि जो हम पूजा करते हैं पूरा विश्व शांति के लिए पूजा करते हैं। और हम जब हमारा अभी जो दिया जलता है, दिया जो जलाता है हम, वो ऐसे है कि जो जीव जंतु हो या कोई गुजर गया हो, मतलब गुजरने के बाद उसको एक अंधेरे में चला जाता है, तो उसको मतलब राह दिखाने के लिए जो हमारे इसमें मानता है कि एक दिया हमारा 24 घंटा जला के रखता है, 24 आवर्स। तो उसको मतलब शांति के लिए, कि उसका आत्मा की शांति के लिए, जब कहीं भी जगह उसको उजाला का हिसाब से हम अपने यहाँ दिया जलाता है जी। ओके, अच्छा, पहला तो सभी बुल्ढाना वासियों को नमस्कार। और हमारा यहाँ टिबेटन सोलर सेलर के हिसाब से सभी मतलब बुल्ढाना वासियों को नमस्कार। और आज हम जो यहाँ 10 दिसंबर मना रहा है, अभी सभी मतलब बुल्ढाना वासियों के लिए, अभी आपको पता तो होगा कि 10 दिसंबर क्यों मनाता है। तो आज हम 10 दिसंबर इसलिए मनाता है, जो हमारा परम पूज्य दलाई लामा जी को 1989 में नोबेल पुरस्कार मिला था। तो आज के दिन तक हमारा जो 32वां मतलब साल हो रहा है, तो इसलिए हम आज मतलब थोड़ा सा ये कर रहे हैं। पहले तो हमारा यहाँ पे विश्व शांति के लिए पूजा होते है सुबह, जो उसके बाद हम यहाँ पे जितने भी मतलब यहाँ पे हमारा आदमी है वो सब के साथ हम यहाँ पे थोड़ा सा सेलिब्रेट करते हैं। और हमारा ट्रेडिशनल ड्रेस के साथ यहाँ पे यानी तशिंदा हलवा। और हमारे जितने तिब्बती भाइयों बहनों हैं, हम सब हिंदुस्तान में, हमारे पिताजी वो लोग सब दलाई लामा जी के साथ 1959 में इंडिया के अंदर आया था, क्योंकि हमारे देश को चाइना ने कब्ज़ा किया था उस टाइम। हमारे देश में सिर्फ पूजा पाठ ही ज़्यादा होता है, शांति के अवसर पे पूजा ज़्यादा होता है। और उसी हिसाब से चाइना ने हमारे देश में अचानक आके कब्ज़ा किया है हथियार के साथ। हमारे देश में कोई हथियार यूज़ नहीं होते, सभी जीव जंतु के लिए खाना बांटना, पूजा पाठ होना, एकदम प्यार मोहब्बत से रहते हैं हम लोग। तो उसके बीच में चाइना ने हमारे देश के अंदर कब्ज़ा किया, तो गुरुजी को देश छोड़ के हिंदुस्तान में आना पड़ा। तो उनके साथ हमारे पिताजी और हमारे माए सब उनके साथ हिंदुस्तान में जितना आया। और वो आने के ज़रिए जो है वो इंडिया के तवांग ज़रिए से आया, आसाम साइड से आया, कोई सिक्किम से आया, ऐसा करके हिंदुस्तान के अंदर हमको रिफ्यूजी मतलब शरणार्थ दिया था। भारत ने हमको अपनाया था। तब से लेके उसके बाद फिर हमारे माँ बाप ने आते टाइम कुछ भी लेके नहीं आया था, तो उन्होंने रोड का काम पूरा किया। कुल्लू मनाली का पूरा रोड, लेह लद्दाख का रोड सब मेहनत करके बनाया, जबकि उस टाइम हमारे को कुछ भी सुविधा नहीं था, कुछ 1 रुपया लेके नहीं आया था देश से। सिक्किम साइड का जितना भी ऑफ रोड है, अभी जितना बॉर्डर की तरफ जाते हैं, वो सारे रोड हमारे माता पिता ने, हुजूर लोगों ने बना हुआ है। और उसके बाद धीरे धीरे हिंदुस्तान में इंडियन गवर्नमेंट ने हमको इंडियन आर्मी में लेना शुरू किया, हमारे पिताजी वो लोगों को। तो तब से स्पेशल फ्रंटल फोर्स करके एक आर्मी पैरा रेजिमेंट, स्पेशल फ्रंटल फोर्स करके एक रेजिमेंट बनाया, जिसमें टिबेटन जितने हमारे तिब्बती भाइयों और बहनों दोनों, मेल फीमेल दोनों को लिया गया था पैरा रेजिमेंट में। तो तब से लेके और उसके बाद हमारा जो भाइयों बहनों है उनको टू पैरा रेजिमेंट स्पेशल फ्रंटल फोर्स इसलिए बोलते हैं कि उनको एकदम ठंडी की सहन शक्ति ज़्यादा है, क्योंकि हम तिब्बत में रहने वाला है, वर्ल्ड के सबसे टॉप में, जहाँ 12 महीना बर्फ़ रहते हैं, ठंडी में रहते हैं, और ठंडी सहने का शक्ति है हमारे अंदर। और एक उसमें कैसा है,
जैसे सचिन ग्लेशियर हो या बॉर्डर में जहाँ पर भी हो, हमारे लोगों को ज़्यादा रखा जाता है क्योंकि ठंडी की महसूस नहीं होते। और उसके बाद जो हमारा फीमेल आर्मी में भी लिया गया था, लेडीज़ को भी, उन्होंने भी फर्स्ट लेडी पैरा जंपर जो हेलीकॉप्टर से जंप करते हैं, लेडीज़ ने बहुत डेयरिंग करके हमारे जेंट्स और लेडीज़ सभी ने ये सब स्टार्टिंग किया था। और पर्वत चढ़ना, जो माउंट एवरेस्ट में चढ़ना हो या सचिन ग्लेशियर में चढ़ना हो, ये सारे में बहुत ही मतलब सुन के जाए मिलता के पे खुश है। सबसे पहले सबको नमन करता हूँ, नमस्कार करता हूँ। आज मैं आप सबको अभी BCCN के माध्यम से पूरा बुल्ढाना वासियों को हमारा थोड़ा कल्चर और ट्रेडिशनल के बारे में थोड़ा सा बताना चाहता हूँ। और जो 10 दिसंबर को दलाई लामा जी को विश्व शांति पुरस्कार मिलने का दिन है, तो उनको 1989 को उनको ये पुरस्कार मिला था। तो उसी हिसाब से हम तिब्बती भाइयों जो जितना भी ऑल इंडिया में है या ऑल पूरा दुनिया में है, वो सब एक दिन के हिसाब से हम लोग त्यौहार मनाते हैं, खुशी मनाते हैं। उनके जो शांति पुरस्कार मिलने के अवसर पे हम खुशी मनाते हैं, एकदम एक गौरव फील करते हैं हम अपने आप को। और उनको जो ये सम्मान मिलने का जो मेन है, वो जो गुरुजी ने अभी तक धर्म का कभी प्रचार नहीं किया है। गुरुजी ने विश्व में शांति के लिए प्रार्थना, सभी जीव जंतु के लिए प्रार्थना, और सभी पूरा जितना भी धर्म है सबको एकजुट होके और इंसानियत को बढ़ावा दिया है अभी तक। तो उसी हिसाब से उनको वर्ल्ड में इंटरनेशनल जो भी उनको मानते हैं, गुरु के तौर पे मानता है, और शांति का एक एग्जाम्पल है दलाई लामा जी। और वैसे भी हम अपना जो हम वैसे तिब्बत से आए हुए हैं और शरणार्थी है हिंदुस्तान के अंदर, और हमारा जो मातृ देश है वो तिब्बत है। और हम इंडिया को हम अपना पिता देश मानते हैं, क्योंकि यही हिंदुस्तान से हमको अपना ज्ञान प्राप्त हुआ है। जो हमारा लैंग्वेज है, धर्म है, सब चीज़ हिंदुस्तान से हमको मिला है। तो इसलिए हम एकदम आभारी है, हम सब तिब्बती भाइयों और बहनों सब हिंदुस्तान के आभारी है। और हम एकदम जैसे दरवर्षी 16 डिसेंबर या दिवशी भारतामध्ये विजय दिवस साजरा केला जातो। काल छत्रपती शिवाजी महाराज वर्धा इथल्या चौकातनं सायंकाळला 6 वाजता या रॅलीला सुरुवात झाली आणि रामनगर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। विजय दिवस साजरा करण्याची सुरुवात 16 डिसेंबर 1972 पासून झाली। भारताने 1971 मध्ये 16 डिसेंबर या दिवशी पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकले। पाकिस्तानच्या 93,000 सैनिकांनी हातातील शस्त्र जमिनीवर ठेवून भारतासमोर बिनशर्त शरणागती पत्करली। यानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला। स्वतंत्र झालेला पूर्व पाकिस्तान हाच आज बांगलादेश या नावाने ओळखला जातो। या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्यासाठी 1972 पासून दरवर्षी 16 डिसेंबर या दिवशी भारतामध्ये विजय दिवस हा साजरा करण्यात येतो। भारत-पाक 1971 युद्धाचा भारत विजय दिवस पाळत भारताविषयी प्रेम व्यक्त करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी अनेक सैनिक या रॅलीमध्ये सहभागी झाले। भारताचा विजय दिवस साजरा करताना मशाल पेटवून रॅली काढण्यात आली आहे। तसेच चिमुकल्यांनी देशप्रेम व्यक्त करत देशभक्तीपर गीते सादर केली आहेत। कार्यक्रम 16 डिसेंबरचा जो कार्यक्रम घेतला आहे तो 1971च्या युद्धात जो आपला विजय झाला आहे त्यावेळेस जे ठराव मंजूर झाले भारत आणि
आणि पाकिस्तानमध्ये त्यानिमित्त आपण घेतलेलं आहे आणि आपल्या वर्धा शहरामध्ये सर्व सामाजिक संघटना हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी अतिशय उत्साहाने साजरा करतो आणि यावर्षीसुद्धा त्याचप्रमाणे आपण रॅलीच्या निमित्ताने सदर कार्यक्रम घेतला आहे आणि याच्यामध्ये सर्व गावकऱ्यांनी आपल्या वर्धा शहरवासियांनी तसेच शाळेतील NCC, शाळेतील मुले, स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि अशा बऱ्याचशा सामाजिक संघटनांनी सुद्धा एकत्रित कार्य केले आहे. याबद्दल मी फाउंडेशन तसेच सर्व माजी सैनिकांतर्फे त्यांचे आभार मानतो. जय हिंद. सर्वांना जय हिंद. आज 16 डिसेंबर 1971 ह्या दिवशी भारताने पाकिस्तानसोबत जे बांगलादेशला स्वतंत्र करण्यासाठी जे युद्ध झालं त्याला आज 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्याच्यानिमित्त आज स्वर्ण जयंती रॅली वर्धा शहरामध्ये शिवाजी चौकापासून तर रामनगर माजी सैनिक पतसंस्थेपर्यंत काढण्यात आली. ह्या रॅलीमध्ये माजी सैनिक संघटना वर्धा, शासकीय पूर्णनियुक्त माजी सैनिक संघटना, BSF संघटना, SOS स्कूल, स्काउट गाईड अशा वेगवेगळ्या संस्थांनी भाग घेतला. उद्देश एकच होता की जी नवीन पिढी आहे तिला ज्या सैनिकांनी ह्या देशासाठी आपलं रक्त दिलं आहे, शहीद झालेलं आहे, त्याची जाणीव असली पाहिजे. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे हा मुख्य हेतू होता आणि आशा करतो की नवीन पिढी त्या सैनिकांना स्मरण करेल आणि खरोखर भविष्यात ह्या देशावर कोणतं पण संकट आलं तर त्याचा आपण चांगल्या प्रकारे सामना करू. आणि आज जगामध्ये 90,000 सैनिकांनी शरणागती पत्करली असं कधीच झालं नव्हतं. अशा प्रकारे 1971 16 डिसेंबरला पाकिस्तानच्या 90,000 सैनिकांनी भारतापुढे शरणागती पत्करली होती. तर का भारतीय सैन्यासाठी हा खूप गौरवाचा दिवस आहे. त्यानिमित्तच आजची ही रॅली आयोजित करण्यात आली होती आणि पूर्ण वर्धेकरी नागरिकांनी पण याला खूप चांगला प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या चौकामध्ये त्यांनी पाण्याची फुलांचा वर्षाव करून चांगला स्वागत केलं माजी सैनिकांचं. तसेच ह्या रॅलीमध्ये 1971च्या लढाईमध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता त्यांना ओपन जीपमध्ये उभं करून आम्ही त्यांचा सन्मान केला. पुनश्च सर्व वर्धेकरांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. शहीद जवान अमर रहे. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचे आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिल्यानं 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका अडचणीत आल्या आहेत. ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील अपक्ष उमेदवार रश्मी बालू म्हस्के, सरिता महेंद्र निंबारते यांच्यासह आदींनी आपली उमेदवारी मागे घेऊन आणि मतदानावर बहिष्कार टाकून निषेध नोंदवलाय. या ठिकाणी मतदान आहे जे नवीन बॉडी निवडण्यासाठी घोषित झालेले आहे. त्यासाठी दिनांक 21 डिसेंबर पुढच्या आठवड्यात मतदान आयोजित करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात आपल्या देशातील माहिती देण्यात आली आहे. त्याच्यानुसार विविध उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. त्यांचे नॉमिनेशनची आणि स्क्रुटिनीची प्रक्रिया पूर्ण संपलेली आहे आणि त्या ठिकाणी विविध उमेदवार जे आहेत तर सगळ्यांना पुढच्या एक आठवड्यामध्ये त्या प्रचाराचा आणि आचारसंहितेच्या पालन करून ते करण्यासाठी आपल्याकडून विविध पथकं नेमण्यात आलेली आहेत. या संदर्भात कुठल्याही राजकीय पक्षांना उमेदवारांना काही अडचण असल्यास किंवा तक्रार असल्यास त्यांनी पहिल्यांदा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात यावी. त्यांच्याकडून जर समजा आपल्याकडं योग्य आपल्याला कारवाई नाही झाली ते निवडणूक निरीक्षक त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये 2 निवडणूक निरीक्षक आणि त्याच्यामध्ये सत्यजित बडे यांना सेलू आणि संगलपूरचा प्रभार देण्यात आलेला आहे आणि सतीश भोसले म्हणजे DDR आहेत त्यांच्याकडे राष्ट्रीय आणि कारंजाचा निवडणूक निरीक्षण दिलं आहे. आणि त्या दोघांच्यावरचं मुख्य निवडणूक निरीक्षण म्हणून माझं डॉक्टर सचिन ओंबासे CEO जिल्हा परिषद वर्धा आम्हाला ही जबाबदारी याच्या आपल्या विभागीय आयुक्त मॅडम यांच्या आदेशाद्वारे आम्हाला दिलेली आहे. तर याच्यामध्ये साधारणतः यावर्षी जो पॅटर्न आहे याच्यामध्ये एक वॉर्डमध्ये एक सदस्य अशा स्वरूपात ही निवडणूक होत आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ साधारणतः कारंजा गाडगेमध्ये 13 वार्ड आणि 13 सदस्यांसाठी, आष्टीमध्ये 13 सदस्यांसाठी, सेलूमध्ये 13 सदस्यांसाठी आणि चंद्रपूरमध्ये 15 सदस्यांसाठी ही मतदानाची प्रक्रिया होत आहे. त्यासाठी विविध आपले जे आचारसंहितेच्या उल्लंघन होऊ नये आणि सर्व जे आपले जे उमेदवार आहेत त्यांचे जे खर्चाची माहिती आहे ते राज्य निवडणूक आयोगाने एक ॲप बनवून दिलेलं आहे. त्याच्यावर सर्व उमेदवारांच्या अपडेट करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विविध लागणाऱ्या ज्या परमिशन आहेत त्याच्यासाठी आपण एक खिडकी योजना निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तर त्यांच्या कार्यालयामध्ये सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 4 निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. आष्टीसाठी श्री मनोज खैरनार,
कारंजासाठी श्री हरीश धार्मिक, सेलू श्री सुरेश बगडे, संगरूपर येथे श्रीमती शिल्पा सोनवणे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. आम्ही थोड्या वेळात त्यांचे मोबाईल नंबर आणि लँडलाईन नंबरसुद्धा आपल्याशी शेअर करत आहोत. आणि संबंधात तुम्हाला काही अडचण असल्यास पहिल्यांदा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार किंवा माहिती विचारण्यात यावी. आणि त्यात जर तुम्हाला तुम्ही समाधानी नसाल तर आपल्याला निवडणूक निरीक्षक त्यांनी 2 किंवा मुख्य निवडणूक निरीक्षक माझ्याकडे लेखी स्वरूपात आम्ही थोड्या वेळात आता प्रेसनोटद्वारे ईमेल आणि आमच्या ऑफिस नंबर शेअर करतो ते आम्हाला कळवलं. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर लगेच येतोय कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र TV 24. NV Diagnostics. Everything in diagnostic. Best services and quality products. Contact us on Vinod G. Kumar 9822700773 and 9834205411. Need anything in diagnostics? Then call us and get everything you need. Our address NV Diagnostics, plot number 150/B Impress Mill Colony, quarter number 4 near Pragatishil Mangal Karyalay, Besan Bagh, Nagpur 440004. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल ये देता है. मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला के उसका आकार बदल देता है. मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना. मम्मा साबुन से नहीं. है नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये मारे हाथों के जर्म्स करता है प्रोटेक्ट. ये है नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 8007006520. The Arvind store is now open at Manish Nagar. Here you can get men's fabric like linen, cotton, suiting, shirting. Customized tailoring of shirts, pants, suits, jeans, jackets, kurta pajamas and many more are also done here. Ready-made t-shirt, innerwear, belts and ties are also available. All that a fashionable man wants is available here. It's a showroom for up-to-date men. Formal stitching for ladies too is done here by Arvind trained tailors. Visit now to get festive offers like never before. So remember, the Arvind store, Manish Nagar, Besa, Somalwada Road, opposite Krishna Super Bazaar, Nagpur. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं विदर्भ बुलेटिनमध्ये स्वागत. आणि आता नजर टाकूया पुढच्या बातमीकडे. वर्धा शहर आम आदमी पार्टी वर्धाच्या वतीनं परत एकदा रस्त्यावरील खड्ड्यांच्या बाबतीत वर्धा जल प्राधिकरण कार्यकारी अभियंता यांच्याशी रस्त्याच्या कामासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच जर का हे काम उद्यापासून सुरू झालं नाही तर ठिय्या आंदोलन करू असा इशारा वर्धा जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले यांनी दिलेला आहे. पाहूयात. ही लोक रस्त्याचं काम जे आहे शिवाजी चौक ते बजारपूरचा, तर या रस्त्याचं काही भाग आता कॉन्क्रिटिंग करण्यात आलं आहे आणि काही भाग उरलेला आहे. ते कॉन्क्रिटिंग पुढे लवकर करून द्यावं त्यासाठी ते आले होते. आम्ही आज कॉन्ट्रॅक्टर, माझे डेप्युटी इंजिनियर, माझे जी हे सगळे बसून आम्ही आज चर्चा केली काम सुरू करण्याबद्दल. आणि कॉन्ट्रॅक्टरने आश्वासन दिले उद्यापासून तो काम चालू करणार. तर आम्ही वारंवार नगर परिषद सीओला मुख्याधिकारी त्याचप्रमाणे प्राधिकरण विभाग यांना वारंवार म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 7 ते 8 महिन्यापासून आपला फॉलोअप चालू आहे. या संदर्भात पेपरवाईजसुद्धा झाले आहे, सोशल मीडिया सगळीकडे झाले. दांडेकर साहेब आमचे या डिपार्टमेंटचे इंजिनियर आता परवाच्या दिवशी सोमवारला तिथं साईडवर जाऊन आले, त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं बुधवारपासून काम सुरू करतो. तर बुधवार आमचा लुटून गेला. आम्ही त्यांना त्याच दिवशी अल्टिमेटम दिलं, बुधवारी आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये येऊ. आदानाचे कार्यकारी अभियंता चंद्रिका पुरे यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं आहे की आम्ही उद्यापासून डेफिनेटली स्टार्ट करू. आणि आम्ही त्याला सांगितलं का उद्यापासून जर तुम्ही स्टार्ट केलं नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीनं शहर समितीच्या वतीनं आम्ही उद्या या कार्यालयामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करू, सत्याग्रह पद्धतीनं सत्याग्रह मार्गाने. आणि जो न्याय आहे वर्धेतील जनतेला तो आम्ही न्याय मिळवून देऊ. आणि जे गेल्या 3 वर्षापासून जे गटार योजना आहे म्हणजे त्या गटार योजना तर म्हणजे खतम योजना आहे तीवाली. त्या गटार योजनेमुळे संपूर्ण वर्धा शहरात गटारमय झालं. ती सक्सेस होईल, यशस्वी होईल काही सांगता येत नाही.
पण शहराचा याने पूर्ण सत्यानाश करून टाकलं आणि आम्ही शहराला न्याय देण्यासाठी, शहराच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी जे काही वारंवार जे अपघात झालेले आहेत त्यांना त्या पब्लिकला त्या जनतेला न्याय देण्यासाठी आम आदमी पार्टी उद्यापासून डेफिनेटली पुन्हा रस्त्यावर उतरेल आणि उद्यापासून जर कामाला जर सुरुवात झाली नाही तर आम्ही या कार्यालयामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करू. गटार योजना सुरू आहे, ॲक्च्युली जशी प्रॉपरली व्हायला पाहिजे तशी मुळातच प्रॉपरली होत नाही आहे. पर्टिक्युलर फक्त रस्ते खोदून ठेवतात, काहीतरी थातून मातून काहीतरी गड्डा करून कन्स्ट्रक्शन सुरू करतात. त्यानंतर जे रोड फोडलेला राहतो तो जसा प्रॉपर पॅक व्हायला पाहिजे तो मुळातच पॅक होऊन नाही राहिला. त्याच्यामुळं नाही का लोकांना नाही का नाहक विनाकारण नाही का त्रास जास्त होत आहे आणि त्याच्यामध्ये नाही का ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढलं आहे. आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे की ट्रॅफिक वाढलेलं आहे, शाळा सुरू झालेल्या आहे, कुणी मुली स्कूटी, कोणती मुलं सायकल. याच्यामुळं काय होतं की जी चुरी आहे ती प्रॉपर त्यांनी नाही का सिमेंटनी पूर्ण पॅक केली नाही, त्याच्यामुळे गाड्या जास्त स्लिप होतात, त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं जास्त प्रमाण वाढलं. तर मला इथल्या सरकारला हीच विनंती आहे की सदर ही जी गोष्ट सुरू आहे ती प्रॉपर वेनी व्हायला पाहिजे की जेणेकरून इथल्या जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको. आणि मागील 2 वर्षामध्ये कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना त्यांच्या मालमत्ता विषयक हक्कापासून वंचित ठेवल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे या महिलांचे मालमत्ता विषयक आणि अन्य आर्थिक हक्क संरक्षित करण्याच्या अनुषंगानं कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री डॉक्टर यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल की आम्ही वात्सल्य योजना मागच्या ऑगस्टमध्ये त्याची घोषणा केलेली होती आणि अनाथ मुलांसाठी ती खास करून ती योजना होती. त्याच्यामध्ये एक अपेक्षित होतं की ती जी मुलं आहेत त्यांचे राईट्स, त्यांचे प्रॉपर्टी राईट्स, त्यांचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स, त्यांचे इमोशनल प्रॉब्लेम सगळे टास्क फोर्सच्या मार्फत त्या ठिकाणी आपण निकाली काढू शकू. पण एकंदरीत असं लक्षात आलं की वात्सल्य योजनेला देखील तालुका स्तरावर आपल्याला न्यावं लागलं आणि ते जिल्हा स्तरावरच्या टास्क फोर्समध्ये होऊ शकत नव्हतं. आणि मग ज्या वेळेला आपल्याला तालुका स्तरावर जावंच लागतं आहे त्यावेळेला एक मोठा प्रॉब्लेम आपल्याला लक्षात आला. तो असा आहे की ज्या एकल महिला आहेत त्यांचे पण प्रॉब्लेम्स, त्यांच्या पण समस्या ज्या आहेत त्या अनाथ मुलांच्या सारख्याच त्या होत्या आणि आहेतही. आणि म्हणून ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही तालुका स्तरावरची जी टास्क फोर्स आहे त्याला ॲक्टिवेट केलं आणि दर आठवड्याला, दर महिन्याला ज्या बैठका वात्सल्य योजनेच्या तालुका स्तरावर आणि जिल्ह्याच्या स्तरावर होतात त्याच्यामध्ये एकल महिलांचे जे प्रॉपर्टीज आहेत, त्यांच्या ज्या पैशांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी राईट्सचे जे विषय आहेत, त्यांचे सर्टिफिकेट्स आहेत, त्यांना त्यांचा हक्क जर कोणी घेत असेल, हिसकावून घेत असेल, ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि एक नव्याने त्या ठिकाणी वात्सल्य योजना अजून बळकट कशी होईल आणि त्याला कसं आम्हाला अजून त्या एकल महिलेला आणि त्या अनाथ बालकाला आम्हाला अजून कसं सबलीकरण करता येईल त्या सगळ्या गोष्टी आम्ही नमूद केलेल्या आहे. आणि आता त्याचा फॉलोअप तालुका स्तरावर जे अधिकारी आहेत, ग्रामपंचायत स्तरावर जे अधिकारी आहेत, ते वेळोवेळी ज्या बैठका होतात त्याच्यामध्ये त्याचा आढावा घेऊन ते सगळं नमूद करून त्याला अजून स्ट्रीमलाईन व्यवस्थित केलेलं आहे. त्या आपल्या एकल महिला ज्या आहेत आणि अनाथ बालकं आहेत यांना सुरक्षित इमोशनली, फायनान्शियली या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही राबवतोय. आणि तेवढ्या पुढच्या बातमीकडे. बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्यातनं. सकाळला फिरायला गेलेल्या महिलेवर वाघानं हल्ला करून ठार केलाय. ही घटना पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा गावामध्ये घडली आहे. संध्या विलास बावणे असं मृत महिलेचं नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभुर्णा तालुक्यामध्ये मागील काही महिन्यांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलाय. सकाळच्या सुमारास संध्या विलास बावणे वय वर्ष 35 ही महिला फिरायला गेली असता पोंभुर्णा मार्गावरील डॉक्टर पारसमणी उराडे यांच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघानं अचानक हल्ला चढवला. सकाळच्या सुमारास आजूबाजूला काही मुले होती, त्यांनी आरडाओरडा केली. मात्र या वाघाच्या हल्ल्यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झालाय. यानंतर वाघानं पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. या महिलेला 2 मुले होती. या घटनेमुळे गावामध्ये आता भीतीचं वातावरण असून वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आणि पूर्व नागपुरातील ट्रान्सपोर्ट प्लाझा येथे गुन्हे शाखेनं छापा टाकून सुपारी जप्त केलेली आहे. या सुपारीची
किंमत 1 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। राजेश पाहुजा या व्यापाऱ्याच्या गोदामामध्ये 120 पोती प्रतिबंधित सुपारी सापडली आहे। शहरामध्ये आणखी काही व्यापाऱ्यांकडे प्रतिबंधित सुपारी लपवून ठेवल्याची माहिती आहे। नागपूर पोलिसांनी दिल्लीवरून आलेल्या एका ट्रकला संशयावरून थांबवलं। त्यामध्ये 350 पोती असल्याची माहिती मिळाली। चौकशीमध्ये चालकानं मौराणीपूर ट्रान्सपोर्टचे अनुष नागरिया यांचं असल्याचं सांगितलंय। नागरिया यांनी कागदपत्र दाखवून सुपारी दिल्लीवरून आणल्याचं सांगितलंय। दरम्यान राजेश पाहुजा नावाच्या व्यापाऱ्याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित सुपारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस चौकशीसाठी जाताच मजूर पडून गेलेत। त्या ठिकाणी 120 पोती सुपारी सापडली आहे। आणि आता बातमी आहे अमरावती जिल्ह्यातनं। कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या निकटच्या नातेवाईकांना 50,000ची आर्थिक मदत शासनातर्फे मिळणार आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मात्र या ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सावळा गोंधळ दिसून येतोय। अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनामुळे 567 मृत्यू झाल्यात। मात्र चक्क 940 अर्ज आल्यानं खळबळ उडाली आहे। यामध्ये नागपूरसह ग्रामीण भागातनं देखील अर्ज आलेत। तर हे अर्ज चुकीनं आले असावे असे स्पष्टीकरण मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिलंय। तर कोरोना झाल्यानं रुग्णालयातनं सुट्टी झाल्यानंतर 30 दिवसामध्ये मृत्यू झाल्यास त्यांना देखील मदत मिळणार असे आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितलंय। अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये 567 लोकांचा कोविडने मृत्यू झालेला आहे आणि आता शासनाने कोविडने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकाला 50,000 सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाच्या अनुषंगाने काही अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला आहे। जवळजवळ 940 एवढे ॲप्लिकेशन्स आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत। यातले 170 जे अर्ज आहेत त्यांची तपासणी करून आपण ते फॉरवर्डसुद्धा केलेले आहेत मंजुरीसाठी। आता प्रश्न असा आहे की रेकॉर्डला 567 असताना 940 अर्ज का आलेले आहेत? तर याचं कारण असं असू शकते की काही लोकांनी चुकून या नागपूरच्या व्यक्तीने अमरावतीमध्ये अप्लाय केला असेल किंवा ह्या योजनेमध्ये अशी सुद्धा तरतूद आहे की एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि तेव्हा पॉझिटिव्ह होत आहे आणि त्यांना इथून डिस्चार्ज झाला, बरे होऊन गेलेत आणि 30 दिवसाच्या आत जर मृत्यू झाला असेल तर त्यांनासुद्धा हे सानुग्रह अनुदान मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच 567पेक्षा जास्त लाभार्थी आपल्याकडे येऊ शकतात। आतापर्यंत किती रुग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळाली? आपण 170 लोकांना इथून आतापर्यंत अर्जाची शिफारस केली आहे त्यांचे योग्य असल्यामुळे। तर त्यातल्या किती लोकांना मिळाले त्याचा डेटा माझ्याकडे नाही आहे, परंतु त्यातल्या काही लोकांना अनुदान मिळालेलं आहे। आणि या बातमीपत्रात आता वेळ झाली इथे थांबण्याची। पुढील बातम्यांसाठी आणि नवनवीन ताज्या अपडेटसाठी पाहत राहा महाराष्ट्र TV 24। धन्यवाद।